नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकणातला अगदी पारंपरिक पदार्थ आंबोळी. ही आंबोळी नेहमीसारखी नाहीये बरं का, थोडी वेगळी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. ही आंबोळी बनवण्यासाठी साधारण 20 ते 22 तासाचा वेळ लागतो आपल्याला. 10 ते 12 तास धान्य भिजायला आणि 10 ते 12 तास पीठ फर्मंट होण्यासाठी. आंबोळीच्या पिठासाठी इथे मी 3 कप तांदूळ घेतले. कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतील, जाडे भाकरीसाठी वापरतो ते. त्याच कपाने 1 कप उडीद डाळ, अर्धा कप चणा डाळ, 1 चमचा धणे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा मेथी दाणे घ्यायचे. हे सगळं मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलंय. हे सकाळी 9 वाजता भिजवून ठेवले. 8 ते 10 तास असंच झाकून ठेवणार आहोत. आता हे डाळ तांदूळ भिजवून 10 तास झालेत. सगळं धान्य छान भिजलंय. त्यात आपण वाटून घेऊया. पण त्याआधी मी 1 कप जाडे पोहे भिजवून घेतलेत. आपले नेहमीचे पोहे आहेत, कांदे पोह्यांसाठी वापरतो ते. त्याच कपाने 3 वाट्या वड्याचं पीठ घेतलंय. वड्याचं पीठ कसं करायचं याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. आता सगळ्यात आधी आपण डाळी वाटून घेऊया. डाळ वाटून झाली आहे. आता मी तांदूळ वाटून घेते. तांदूळ पण वाटून झालेत. आता हे पोहे मी मिक्सर मधून फिरवून घेते. सगळं आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे. इथे आपलं छान वाटून झालंय. मी हाताने छान मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये हे वड्याचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते सगळं सुद्धा एक 5 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचंय. ही स्टेप खूपच महत्वाची आहे. याच्यामुळे आपलं पीठ एकदम छान फर्मंट होतं आणि आंबोळ्या जाळीदार होतात. याच्यामध्ये आता 3 कप गरम पाणी घालायचंय आणि पुन्हा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ तयार करताना भांडं थोडं मोठंच घ्यायचं आहे, कारण हे पीठ फुलून मग डबल होतं. हा डबा मी असाच ठेवणार आहे. पण त्याआधी आंबोळीला छान स्मोकी फ्लेवर यावा यासाठी आपण कोळशाची फोडणी देणार आहोत. इथे एक कोळसा छान लाल होईपर्यंत गरम करून घेतलाय. त्यावर 1 चमचा कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घातलंय आणि डब्याचं झाकण बंद करून त्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची आहे. इथे मी एक प्लेट ठेवले, त्यावर डबा ठेवलाय, म्हणजे पीठ ओव्हरफ्लो झालं तरी प्लेटमध्येच होईल. आता हे उबदार राहावं म्हणून मी एका शॉलमध्ये हा डबा गुंडाळून ठेवते. तुम्ही ओव्हनमध्ये किंवा गॅस शेजारी किंवा एखाद्या पातेलीमध्ये गरम पाणी ठेवून त्यात हा डबा ठेवला तरी चालेल. आता हा डबा आपण सकाळी उघडून पाहणार आहोत. तर काल हे पीठ मी फर्मंट करायला ठेवलं होतं. आता बघूया कसं आलंय ते. बापरे. पाहू शकताय, संपूर्ण डब्यातून ओव्हरफ्लो झालंय. खालची प्लेट सुद्धा भरली आहे. मी काढून घेते. आता पिठात चवीनुसार मीठ घालते आणि छान मिक्स करून घेते. इथे मी एक नॉनस्टिक पॅन गरम व्हायला ठेवलाय. त्याला तेल पसरवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये पळीने थोडं पीठ पसरवून घेते. आंबोळी थोडी जाडसरच घालतात. आता त्याच्यावर मी झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. 2 मिनिटांनी आंबोळी आपण परतवून घेणार आहे. आपोआप परतली जातीये. छान रंग आलाय. आता दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायची आहे. अशी ही आपली जाळीदार आंबोळी तयार आहे. ही आपण चिकनचा रस्सा, काळ्या वाटाण्याची आमटी किंवा चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकतो. तर अशी ही मऊ लुसलुशीत जाळीदार हलकी अशी आंबोळी तयार आहे. खरं तर ही माझ्या आजीची रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.